हाय, हॅलो, नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका न्यू ब्लॉगमध्ये. तर ताईंनो, इथं पाहू शकताय मी गेल्या व्हिडिओमध्ये तर मी साड्या दाखवलेल्याच आहेत. तर परत एकदा तुम्ही बघून घ्या, जे कोणी ताई आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी. तर खूप छान आणि मस्त असा पार्टीवेअर साड्या माझ्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी आलेल्या आहेत. आणि याचे ब्लाऊज कसे शिवले ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजचा पण व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर खूप छान छान मस्त साड्या आहेत. आता जे ट्रेंडिंग साड्या चालल्यात ना ते तर खूपच भारी. मला राहुलच नाही, म्हटलं हे पण व्हिडिओ मी परत टाकीन म्हणून टाकते ताईंनो. गेल्या व्हिडिओमध्ये तर मी टाकलेलंच आहे पण राहुलं नाही, मला छान व्हिडिओ दिसला आणि छान साड्या दिसल्या मला सर्वात महत्त्वाचं. म्हणून म्हटलं चला ताईंना सजेशन परत एकदा देऊया आपण. म्हणून मी परत एकदा हे साड्यांचं क्लिप मी टाकलेलं आहे मध्ये. तर खूप छान आणि मस्त पार्टीवेअर साड्या आहेत. अजून खूप साऱ्या आहेत ताईंनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी नुसतं साड्याच, माझ्याकडं काय माझा राडा कसा आणि किती पडला ते मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात शेअर करणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा, व्हिडिओ कुठं स्किप नका करू. तर ही झाल्या ताईंनो 3 नंबरची साडी झाली माझी. आता ही 4 नंबरची बघू शकताय तुम्ही. खूप छान आणि मस्त हे साड्या आहेत अशा पार्टीवेअर. तुम्हाला असं जे बघितलेल्या ताईंना जर बघितलं असेल परत एकदा, तर असं म्हणू नका की हे डबल का व्हिडिओ टाकलात म्हणून. पण तसं काही नाही आहे. मलाच स्वतःला खूप छान वाटलं. तुम्हाला आवडलं का ते नक्की सांगा. तर खूपच भारी मस्त हे साड्या आहेत. तर आता हे ठेवून देते मी साईडला आणि 5 नंबरची साडी घेते. तर 5 नंबरची तर तुम्हाला माहितीच आहे, आपली इंस्टाग्राम. तर वाट बघा इंस्टाग्राम साडी व्हायरल झालेली. ते आता ट्रेंड थोडासा संपायला आला आहे, तरी पण चालत्यात आता माझ्याकडे शिवण्यासाठी खूप साऱ्या यायला लागल्या. तेवढा दिवस येत नव्हत्या, पण आता ना हल्ली दिपावळीपासून खूपच साड्या माझ्याकडे यायला लागल्यात. खूपच भारी आणि मस्त मस्त साड्या, एकदम बघूनच अगदी पोट भरून घ्यायचं काम आहे. आणि खूप छान आणि मस्त मस्त असं साड्या. चला, साड्या असं बघूनच एकदम भारी वाटते की बाबा हां, या अशा साड्या असल्या पाहिजे. कपडा तर एवढा भारी आहे ना, एकदम मुलायम आणि मस्त, एकदम चोपून चापून बसणारा कपडा आहे. खूप छान साड्या आहेत, एकदम मस्त. तर साड्या तुम्हाला कशा वाटल्या? नवीन बघणाऱ्या ताईंना तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या अंगावर तरी बघू शकताय तुम्ही, खूपच भारी, एक नंबर. तर खूप छान आणि मस्त ह्याचे ब्लाऊज पण मी शिवणार आहे. ब्लाऊज पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येणार आहे. सगळे तुम्ही नक्कीच बघा. पुढचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर नक्कीच बघू शकता. तर चला ताईंना, मी साड्या इथं सगळ्या घडी मारून इथं एकत्र आणि असं तसं इकडं तिकडं मी टाकत नाही आहे. मी एकदम म्हणजे आपलं घरच एवढंसं आहे, छोटं मोठं नाही आहे. इकडं तिकडं टाकू शकत नाही, कारण एकावरती एक घडी मारून व्यवस्थित जर ठेवलं आपण, तर आपल्याला पण जागा थोडीफार मोकळी भेटते दुसऱ्यांचं पण ठेवण्यासाठी. दुसऱ्यांचे साड्या ब्लाऊज म्हणा असं असतेच ना, ते ठेवण्यासाठी जागा आपल्याला भेटून जाईल. म्हणून मी अशा व्यवस्थित पद्धतशीर अशा साड्या कॉरीत ठेवून देते. आता ह्याला करायचं आहे आपल्याला, फॉल विडिंग करायचं आहे. फॉल विडिंग करून घेणार आहे मी आणि फॉल विडिंगची मशीन पण लावायची आहे अजून. तर आता हे व्यवस्थित मस्त अशा साड्या मी इथं घडे करून ठेवले. तर हे साड्या तुम्हाला ताईंनो परत एकदा विचारते की हे साड्या तुम्हाला कशा वाटल्या? खूप छान आणि मस्त, मला तर खूपच आवडल्यात बरं का. खूपच भारी. पण काय करायचं, उगाच साड्यांना पैसा वेस्ट घालायचं नाही. आहेत ते आहेत आपल्याकडं, बरे आहेत ते तेवढ्याच. तर छान आणि एकदम मस्त. चला, आता मी ठेवून देते साड्या. हे बघू शकता, इथं परत मी एकदा दाखवते तुम्हाला अशा पद्धतीत. आणि इकडं अजून भरपूर साड्या आहेत, ते पण मी दाखवते पुढं तुम्हाला एक एक करून. सगळ्या साड्या मी दाखवणार आहे आज. नुसता साड्यांचाच आज व्हिडिओ आहे. आणि आज शिवण्यासाठी ब्लाऊज किती आल्यात ते पण दाखवणार. तर हे बघा, एकाच कस्टमरची आपल्याकडे 10 ब्लाऊजची ऑर्डर आलेली आहे. 1 तारखेपर्यंत द्यायची आहे. तर हे बघा, इथं बघू शकता, हे 2-3 साड्या 3 झाल्या. मी प्रॉपर दाखवते तुम्हाला. तर हे बघा, मोदकवाली 4 मोदक आहे त्याच्या साडीवरती डिझाईन. तर ही साधीच आहे आपली. 4 झाल्या. 5 हो का, ही 6 हो का, ही 7 चंद्रकोर. हे बघा, चंद्रकोर आहे हे. याच्यावरती पोस्टर पण आहे.
एकाच कस्टमरचे आहेत बरं का. ही 10 साड्या, मी 10 ब्लाऊज मी दाखवते तुम्हाला. तर हे 8 झाले हो का, हे 9 10 साध्या पीस आहेत ते त्याच्यामध्येच त्यांनी दिल्यात शिवण्यासाठी. तर हे आपल्या साड्या आहेत 8 आणि साध्या पीस आहेत 2, म्हणजे असं मिळून 10 ब्लाऊज आपल्याकडं 10 ब्लाऊजची ऑर्डर आलेली आहे 1 तारखेपर्यंत. अजून दुसरे आहेत 15-16, त्याची पण ऑर्डर 1 तारखेपर्यंतच आहे. हे 10 आणि ते 15-16 पाहू शकताय. हे पण 2 ब्लाऊज आले आहेत अर्जंट, उद्या द्यायचे आहेत मला. तर इथं पाहू शकताय माझे ब्लाऊज दोन्ही शिवून झालेले आहेत. हे बघा इथं ठेवलं आहे, मी दाखवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पण कसे शिवल्यात ते. तर वरती बघू शकताय साड्यांचा ढीग ताईंनो. वरती पण एवढ्या ठेवून दिलेल्या आहेत मी साड्या. आणि आत्ता जो हे पिवळी साडी पण मी ब्लाऊज कटिंग करून घेतला इथं. आणि खालती पण बघू शकता एवढ्या साड्यांच्या वरती जागा नाही ना, म्हणून खालती तशाच पिशव्या ठेवल्या. या पिशवींच्या खाली पण साड्या आहेत बघा. आणि हे आत्ता दाखवलेली इथं पिशवी अशी भरून ठेवलेली आहे मी ताईंनो. एक टायमाला ना मी अशी वाट बघत होते ना, की माझ्याकडं कोणी येईल का शिवण्यासाठी, माझ्याकडं कोणी येईल का. मी असं कुठल्या देवाची पण एवढी वाट नसेल बघितली त्या टायमाला, माझी एवढी परिस्थिती खराब होती, तर कोणच माझ्याकडे शिवण्यासाठी येत नव्हतं. तर ताईंनो आत्ता बघा परिस्थिती राहिली का तवाची. तर आत्ता बघा ताईंनो, मला एकदम असं एवढा लोड पडलाय ना, काही विचारायलाच नको. कुणाचा शिव आणि कसं शिव हेच मला काही समजत नाही आहे ताईंनो. तर खूपच एवढं लोड पडलेलं आहे, घरचं काम वगैरे खूप धावपळ, खूप एकदम थकवा यायला लागला आहे आता काम करून करून. तर खरंच ताईंनो ते खूप वेळ टाईम बेकार होता त्या टायमाचा आणि आताचा बघू शकताय ताईंनो, तुम्हाला दिसते. मला दाखवायचं कारण हेच होतं ताईंनो. त्या टायमिंगला दाखवायचं होतं, पण त्या टायमिंगला मोबाईल वगैरे एवढे नव्हतं. पण आता मोबाईलच्या ह्याच्यामधून तुम्हाला दाखवायचं मी प्रयत्न करते, कारण कुठलंही काम करायला आपण मागं पुढं बघायचं नाही ताईंनो, करायचंच. तर चला ताईंनो, इथंच व्हिडिओ एंड करते. बाय.